पुढच्या जन्मी तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल. मला जर कोणी विचारले की पुढच्या जन्मी तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तर त्यांना मी उत्तर देईन ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्या स्वराज्याची संकल्पना, ती हिंमत, तो आत्मविश्वास, ती पराक्रम वृत्ती आणि त्यांची भवानी तलवार म्हणून मी जन्माला येईन. त्यांची भवानी तलवार म्हणून जन्माला येईन. ज्या आईने जिजाऊने शिवांना घडवले, संस्काराचे धडे दिले, स्वराज्य निर्मितीचे स्वप्न दिले, ती माता, ती आई, ती जिजाऊ मासाहेब म्हणून जन्माला येईल. ती मासाहेब म्हणून जन्माला येईल. ज्या छत्रपती शिवरायांच्या पुत्राला स्वराज्य रक्षक, धर्मवीर, धर्मयोद्धा, सिंहाचा छावा म्हणून ओळखले जाते, ज्यांच्या शरीराचे हजारो तुकडे करूनही जो शेवटपर्यंत झुकला नाही, तो छावा, ती हिम्मत, ते राष्ट्रप्रेम, ते संभाजी महाराज म्हणून जन्माला येईल. ते संभाजी महाराज म्हणून जन्माला येईल. पुन्हा दुसरा प्रश्न आहे, मला जर कोणी विचारले की तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तुला पुढच्या जन्मी काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तर मी त्यांना उत्तर देईल ज्या राजश्रीने आरक्षण दिले, ज्या राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिले, शिष्यवृत्त्या देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, त्या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे कार्य, त्यांचे कर्तृत्व, त्यांची समाजसेवा म्हणून जन्माला येईल. त्यांची समाजसेवा म्हणून जन्माला येईल. पुन्हा तिसरा प्रश्न, मला जर कोणी विचारले की पुढच्या जन्मी तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तर त्यांना मी उत्तर देईन ज्या दाम्पत्याने शिक्षणाची दारी खुली केली, सर्वसामान्यांना शिक्षण दिले, मुलींची पहिली शाळा काढली, त्या दाम्पत्याची लेख म्हणून जन्माला येईल. त्या दाम्पत्याची लेख म्हणून जन्माला येईल. ज्या काळ्या जमिनीवर ज्योतिबांनी सावित्रीला अ आ इ शिकवले, ती माती, ती काडी, ते अक्षर म्हणून जन्माला येईल. शिक्षणाचे पवित्र कार्य करताना ज्या लोकांनी सावित्रीमाईला त्रास दिला, त्यातल्या एका नराधमाला ज्या हिमतीनं, ज्या ताकदीनं, ज्या आत्मविश्वासानं, ज्या हाताने रपेट मारली, तो हिम्मतवान हात म्हणून जन्माला येईल. तो हिम्मतवान हात म्हणून जन्माला येईल. शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, काव्य फुले अशी हजारो ग्रंथ संपदा लिहिणारी ती ज्योतिबांची सावित्रीची लेखणी, तो कागद, तो पुस्तक म्हणून जन्माला येईल. ते पुस्तक म्हणून जन्माला येईल. आणि पुन्हा एकदा, मला जर कोणी विचारले की पुढच्या जन्मी तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तर त्यांना मी उत्तर देईन ज्या महामानवाने दिवसात 24 तासापैकी 18 तास अभ्यास करून ज्ञानार्जन केले, जगातल्या सर्व पदव्या प्राप्त केल्या, ज्यांना संपूर्ण जगात ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते, अशा डॉक्टर आंबेडकरांचे कर्तृत्व, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची जिज्ञासा मेहनत म्हणून जन्माला येईल. मेहनत म्हणून जन्माला येईल. ज्याने 6647 जातींना 6 वर्गवारीत विभागून समान अधिकार दिले, ते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी, त्यांची कार्यकर्ता, त्यांची अनुयायी, त्यांची लेख म्हणून जन्माला येईल. त्यांची लेख म्हणून जन्माला येईल. आणि शेवटचं बघा, शेवटी जर मला कोणी विचारलं की पुढच्या जन्मी तुला काय म्हणून जन्माला येईल, तुला काय म्हणून जन्माला यायला आवडेल, तर त्यांना माझं उत्तर असेल. शेवटचं कडवं बघा, फार सुंदर आहे, आपल्या शाळेसाठी आहे. ज्या ठिकाणच्या मातीत आपलेपणा, जिव्हाळा, ओलावा आहे, ज्या ठिकाणच्या मातीत आपलेपणा, जिव्हाळ्याचा ओलावा आहे, जिथं निसर्गरम्य वातावरणात विद्याज्ञानाचं कार्य सुरू आहे, ज्या कार्यक्रमात विद्याज्ञानाचं कार्य सुरू आहे, जिथं एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी जीवाभावाची तुम्हासारखी माणसं आहेत, त्या दिंडोरीच्या पंचक्रोशीतील व्यंकटेश पब्लिक स्कूलची शिक्षिका म्हणून मला जन्माला यायला आवडेल. त्या व्यंकटेश पब्लिक स्कूलची शिक्षिका म्हणून मला जन्माला यायला आवडेल. या कवितेतील प्रत्येक शब्द म्हणून मला जन्माला यायला आवडेल. या कवितेतील प्रत्येक शब्द म्हणून मला जन्माला यायला आवडेल. मला जन्माला यायला आवडेल. खूप खूप धन्यवाद.